श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत शनी जयंती. तसेच या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे. या अमावस्येला वैशाख अमावस्या असे म्हटले जाते आणि या वैशाख अमावस्येला शनी जयंती ही देखील साजरी केली जाणार आहे. या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र स्तोत्र जे आहेत तर ती पठण केली जातात. ज्योतिषशास्त्रातील 9 प्रमुख ग्रहांपैकी शनी हा एक आहे आणि शनी इतर ग्रहांपेक्षा हळू चालतो, म्हणूनच त्याला शनी असे म्हणतात. शनीच्या जन्माबद्दल बरेच काही सांगितले गेले आहेत. ज्योतिषशास्त्रात शनीच्या प्रभावाचे स्पष्ट संकेत आहेत. शनी ग्रह हा वायू तत्वाचा आणि पश्चिम दिशेचा स्वामी आहे. शास्त्रानुसार शनिदेव शनी जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने विशेष फळ प्रदान करतात. या शनी जयंतीच्या दिवशी सर्वजण मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाची पूजा करतात आणि दुःखांपासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना करतात. शनिदेव हे काळ्या किंवा गडद रंगाचे आहेत असे म्हटले जाते, म्हणून त्यांना काळा रंग हा जास्त आवडतो आणि म्हणून या दिवशी शनिदेवाला काळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात, जसे की काळे उडीद, काळे तीळ, काळे वस्त्र यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या त्यांना अर्पण केल्या जातात. शनिदेवाला न्यायाची देवता असे म्हटले जाते आणि म्हणून ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार त्यांना न्याय देत असतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात, तसेच शुभ परिणाम देखील आपल्याला मिळत असतात. या दिवशी त्यांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. तसेच तुमच्या कुंडलीत 7.5 असेल तर शनी जयंतीला काही उपाय जे आहेत तर ते देखील केले जातात. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनी जयंती हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शनिदेव हे अतिशय प्रसन्न असतात आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा ही आपल्यावरती कायम राहते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. सोमवारी शनी जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन सर्व दोष, अडचणी, घरातील दारिद्र्य हे दूर होईल. साक्षात शनिदेव हे तुमच्यावर प्रसन्न होतील. तर अशी कोणती वस्तू ही कुत्र्याला खाऊ घालायची आहेत, कोणत्या वेळेत घालायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे. 26 मेला शनी जयंती आहेत. त्याचबरोबर या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहेत आणि या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहेत. आपल्या हिंदू धर्मात कुत्र्याला यमराजाचा दूत मानलं जातं. यमराजा हे मृत्यूचे देवता आहेत आणि कुत्रा हा त्यांच्याशी संबंधित आहे असं मानलं जातं आणि कुत्र्याला शनिदेवाचे वाहन मानले जाते. या दिवशी आपण ही एक वस्तू जर कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनात सुख आणि शांती नांदत असते. तसेच मृत्यूची भीती देखील कमी होते. जसे की बघा, बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एक नकारात्मक गोष्टी येत असतात.
काहीतरी वाईट घडणार आहे अशा वाईट साईड गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात. परंतु शनी जयंतीला जर आपण हा उपाय जर केला तर सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहेत आपल्यामध्ये असणारी तर ती नष्ट होते आणि एक सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते. तसेच तुम्हाला जर एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोक असतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात. ते नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात. तर असा शत्रुदोष, शत्रुत्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही दोष असेल, अडचणी असेल, घरामध्ये काही दरिद्रता असेल तर ती सुद्धा या उपायाने दूर होते. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरी जावं लागत असते. जसे की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, पैशांच्या अडचणी येतात, कष्ट आणि मेहनत करूनही त्याला यश मिळत नाही, कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही, कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही, घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात, आजारपण वाढत जाते. यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये पितृदोषामुळे होत असतात. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे येतात, परंतु या अडचणी पितृदोषामुळे आहे हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून या दिवशी आपण घरामध्ये हा उपाय जर केला, ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा देखील दूर होईल. कारण या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात. मग ते कुत्र्याच्या, गायीच्या, कावळ्याच्या रूपामध्ये येत असतात आणि म्हणून या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनी जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ, गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं, पवित्र होत असतं. यानंतर आपल्या देवघरातील देवांची नित्यपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे तेव्हा तुम्हाला शेवटची एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहेत किंवा भाकरी बनवायची आहेत. ही भाकरी किंवा चपाती बनवताना त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ हे आवर्जून घालायचे आहेत आणि त्याची एक चपाती तुम्हाला बनवायची आहे. ही चपाती एका ताटामध्ये घ्यायची आहेत आणि त्यावरून तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आहे, तेलामध्ये आपलं बोट बुडवायचं आहे आणि त्या चपातीवर तुम्हाला असं ओढून घ्यायचं आहे. पूर्ण तेल लावायचं नाही. कुत्र्यांना तेलकट पदार्थ हे खाऊ घातले जात नाही, यामुळे कुत्र्यांच्या जीवाला धोका होत असतो. त्यामुळे अगदी एक बोटभर तेल जे आहे तर ते तुम्हाला त्या चपातीला किंवा भाकरी लावायचं आहे आणि ते पण मोहरीचं असेल तरच लावा, नसेल तर कुठलंच तेल लावू नका. यानंतर तुम्हाला थोडीशी हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहेत आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला काळ्या कुत्र्यापाशी जायचं आहे. काळं कुत्रं हे तुमचं असेल, शेजारचं असेल किंवा इतर कोणाचंही कुत्रं असेल तर त्या कुत्र्याला थोडासा भंडारा म्हणजे हळद जी आहे तर ती लावायची आहेत आणि ही भाकरी जी आहे तरी तुम्हाला खाऊ घालायची आहेत. जर काळं कुत्रं तुम्हाला भेटलंच नाहीत तर मग तुम्ही ही भाकरी काळा रंग सोडून इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालू शकतात. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला शनिदेवाचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला अशी भाकरी खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मग काय करायचं, थोडासा भात शिजवायचा आहे. अळणी भात, ज्यामध्ये तुम्हाला मीठ किंवा तेल टाकायचं नाहीत. अळणी एक वाटीभर भात शिजवायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला अर्धा चमचा दही टाकायचं आहे आणि अगदी थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दही भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. जर आपण या दिवशी कुत्र्याला दही भात खाऊ घातला तर आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठ्या अडचणी असेल, कितीही दुःख संकट असतील तर ते 100% दूर होतात. पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आणि इतर सर्व त्रास जे आहेत तर ते सुद्धा आपले दूर होतात. जर तुम्हाला दोन्ही वस्तू खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मग या दिवशी किमान तुम्ही जेव्हा बाहेर जातील, जिथे कुठे तुम्हाला कुत्रा दिसेल, काळा कुत्रा असेल किंवा इतर कुठल्याही रंगाचा कुत्रा असेल
तर त्याला कमीत कमी एक बिस्किटचा पुडा तरी तुम्ही नक्की खाऊ घाला. याचं मिळणारं फळ जे आहे ना ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं आणि हे फळ जे आहे तर ते वाईट काळामध्ये आपल्याला खूप कामी येत असतं. आणि म्हणून तुम्ही काही शक्य झालं नाही तर तुम्ही नक्की ब्रेड किंवा बिस्किट जे आहे तर ते आवर्जून या दिवशी कुत्र्याला खाऊ घाला. त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कुठेही रस्त्यावर कुत्रा दिसला तर विनाकारण त्याला दगडं मारू नका किंवा त्याला त्रास देऊ नका. जर या दिवशी जर तुम्ही कुत्र्याला त्रास दिला तर नक्कीच तुम्हाला शनी दोषाचा त्रास देखील होऊ शकतो आणि यामुळे तुमच्या आयुष्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे देखील जावं लागू शकते. धार्मिक ग्रंथानुसार कुत्र्याला जर आपण या दिवशी अन्न दिले तर नकारात्मक शक्तींचा नाश होतो. कुत्र्याला अन्न दिल्याने घरातील वाईट ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते. शनिदोष आणि पितृदोष हा देखील नष्ट होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन घरातील वास्तू जी आहे तर ती शांत राहते. यामुळे घरात सुख समृद्धी ही टिकून राहते. तसेच या दिवशी कुत्र्याला आपण ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या घरात स्वच्छता आणि चांगलं आरोग्य येतं. कुत्र्याची निष्ठा आणि उपस्थिती ही घरात आनंद आणि समृद्धी आणत असते आणि म्हणून आपल्याला आवर्जून हा उपाय जो आहे तर तो शनी जयंतीला करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.